आज मी तुम्हाला दाखवणार आहे या उन्हाळ्यात चेहरा ग्लोईंग आणि क्लीन करण्यासाठी खूप सोपं तरीही इफेक्टिव्ह असं पार्लरसारखं घरगुती क्लीनअप फक्त 3 स्टेपमध्ये आणि याचा खर्च आहे मात्र 20 रुपये। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी अध्या। फ्रेंड्स, उन्हाळा जर म्हटलं तर आपल्याला खूप सारे लग्न समारंभ एंगेजमेंट अटेंड करायचे असतात आणि उन्हाळ्यातच ना आपली जी स्किन असते ती अजिबात क्लीन नसते आणि आपल्या चेहऱ्यावर अजिबात ग्लो दिसत नाही। म्हणजेच काय तर आपल्या नाकावर अनहोटीवर ब्लॅकेट्स व्हाईटेट्स जमा व्हायला लागतात, आपल्या कपाळावर गालांवर ओठांच्या अवतीभोवती काळेपणा जमा होतो आणि त्यामुळे आपली जी स्किन आहे, आपला जो चेहरा आहे तो डल दिसायला लागतो। मग अशा वेळी एखादं लग्न समारंभ असेल किंवा एखादं फंक्शन असेल तर आपण सरळ पार्लरमध्ये जाऊन छान फेशियल क्लीनअप करतो आणि पार्लरमध्ये आपण 1000-1500 रुपये देऊन येतो आणि पार्लरमध्ये फेशियल क्लीनअप करायला जर गेलो ना तर खूप वेळही लागतो आणि प्रत्येकाचा एवढा बजेट नसतो किंवा प्रत्येकाकडे एवढे पैसे नसतात। आज मी तुम्हाला जास्त खर्च न करता, जास्त वेळ वाया न घालवता, जास्त तामझामही न करता फक्त 20 रुपयामध्ये आणि तेही 3 स्टेपमध्ये घरगुती क्लीनअप कसं करायचं ते दाखवणार आहे। हा जो क्लीनअप आहे तो तुमच्या नाकावरचे अनहोटीवरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स काढून टाकेल, तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाईल आणि तुमचा चेहरा अपसुकच ग्लोईंग दिसायला लागेल। हा जो क्लीनअप आहे तो तुम्हाला लग्न समारंभ किंवा फंक्शनच्या 1 दिवस आधी करायचा आहे, जेणेकरून ज्या दिवशी फंक्शन असेल, लग्न समारंभ असेल, त्या दिवशी तुमचा चेहरा जो आहे तो खूप छान असा ग्लोईंग दिसेल आणि हा जो क्लीनअप आहे त्याचा इफेक्ट पण तुम्हाला खूप छान बघायला मिळेल। हा क्लीनअप कसा करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तर चला लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। लेट्स बिगिन। फ्रेंड्स, क्लीनअप करण्याआधी तुम्ही माझा चेहरा बघू शकता। माझ्या चेहऱ्यावर ना खूप काळेपणा जमा झालेला आहे, ओठांच्या अवतीभोवती पण बघू शकता तुम्ही। त्यासोबत नाकावर ना माझ्या खूप व्हाईटेट्स ब्लॅकेट्स जमा झालेले आणि अनहोटीवर स्पेशली। तर या क्लीनअपने आपण आज छान आपल्या चेहऱ्याला क्लीन करणार आहोत। तर चला बघूया हा क्लीनअप कसा करायचा। चेहरा क्लीन करण्यासाठी सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजे चेहरा एक्सफोलिएट करणे। तर त्यासाठी इथे मी हिमालयाचा वॉलनट स्क्रब घेतलेला आहे। यामध्ये तुम्हाला 10 रुपयाचा सॅचेटसुद्धा मिळतो आणि यामध्ये ट्यूबसुद्धा मिळतो। तर मी इथे आज 10 रुपयाचा जो सॅचेट आहे ना तो वापरणार आहे। कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपण चेहरा एक्सफोलिएट करतो त्याआधी आपल्याला चेहऱ्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। कोरड्या चेहऱ्यावर कधीच एक्सफोलिएशन किंवा स्क्रब नाही करायचं। आता मी इथे हातावर स्क्रब काढून घेतलेला आहे आणि पूर्ण चेहऱ्यावर अशा प्रकारे आपल्याला स्क्रब जो आहे तो अप्लाय करायचा आहे। या सॅचेटमध्ये तुम्ही 2 वेळा स्क्रब करू शकता, इतकं स्क्रब असतं। आता 2 ते 3 मिनटं आपल्याला आपला चेहरा छान एक्सफोलिएट म्हणजेच स्क्रब करायचा आहे। त्याने काय होईल, आपल्या नाकावरचे आणि अनहोटीवरचे जे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स आहेत ते डीपली निघून जातील। आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ज्यामध्ये धूळ माती पोल्युशन जाऊन बसलेलं असतं ते पण डीपली क्लीन व्हायला खूप मदत मिळते। आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ना तीही निघून जाते, त्यामुळे आपला जो चेहरा आहे तो अपसुकच ग्लोईंग दिसायला लागतो। नाकावर आणि अनहोटीवर जास्त फोकस करा, कारण याच ठिकाणी आपले जे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स असतात ना ते जाऊन बसलेले असतात। तर त्यांना व्यवस्थित आपल्याला काढायचं आहे। छान 2 ते 3 मिनटं आपला चेहरा एक्सफोलिएट करायचा आहे। एक्सफोलिएट केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे। चेहरा मी इथे धुवून घेतलेला आहे, पुसून घेते आणि आता तुम्ही माझा चेहरा बघू शकता। ब्लॅकेट्स व्हाईटेट्स आणि डेड स्किन स्पेशली निघून गेल्यामुळे माझा चेहरा जो आहे तो खूप गुळगुळीत दिसतो। म्हणून फ्रेंड्स, आठवड्यातून निदान एकदा तरी आपण आपला चेहरा जो आहे तो एक्सफोलिएट करायला पाहिजे। यानंतर दुसरा स्टेप आहे ब्लॅकेट्स व्हाईटेट्स रिमूव्ह करणे। तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी इथे गरम पाणी घेते। या गरम पाण्यामध्ये आपल्याला एक कॉटनचा रुमाल अशा प्रकारे बुडवायचा आहे आणि जेवढं पण एक्सेस पाणी आहे ना ते व्यवस्थित पिळून काढायचं आहे। पिळून काढल्यानंतर आता या रुमालाने आपल्याला स्टीमिंग घ्यायची आहे। ही खूप सोपी आणि इझी मेथड आहे स्टीमिंग घेण्यासाठी। स्टीमिंग घेतल्याने काय होतं, आपले जे क्लॉग पोर्स असतात ना ते ओपन होतात, त्यामुळे आपले जे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स आहेत ते इझिली निघतात। तर आपल्याला 2 ते 3 वेळा अशा प्रकारे चेहऱ्यावर स्टीमिंग घ्यायची आहे आणि आपल्याला नाकावर ना मी असं रुमालाला फोल्ड करून स्पेशली नाकावर अशा प्रकारे स्टीमिंग घेते, कारण नाकावर आणि अनहोटीवर खूप ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट्स जमा झालेले असतात आणि त्याला व्यवस्थित स्टीमिंग घेणं खूप गरजेचं आहे। यानंतर आता आपल्याला ब्लॅकेट्स रिमूव्हल नीडल घ्यायची आहे आणि ही नीडल तुम्हाला कोणत्याही नॉवेल्टी स्टोअरमध्ये इझिली मिळेल, ठीक आहे। आता आपल्याला या नीडलने आपल्या नाकावरचे ब्लॅकेट्स व्हाईटेट्स काढायचे आहेत। ब्लॅकेट्स
ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स काढता वेळेस आपल्याला नाकावर थोडंसं या नीडलने प्रेशर द्यायचं आहे. प्रेशर दिल्याने आपल्या नाकावरचे जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स आहे ते इझिली निघतात. पण त्याआधीची जी मी तुम्हाला स्टेप सांगितली स्टीमिंग, ती तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. 5 ते 10 मिनटं तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित स्टीमिंग घेतलात तर तुमचे जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स आहेत ते इझिली निघतात. आता नाकावरची बघू शकता किती घाण मी काढली. यानंतर तुम्हाला तुमच्या अनहोटीवरची पण जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स आहेत ते काढायचे आहेत. कारण अनहोटीवर जर ते व्हाईटहेड्स असले ना तर ते अशा फोड्यांसारखे असे बाहेर निघालेले असतात आणि ते काढणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता व्यवस्थित मी ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स काढले आणि ओल्या रुमालाने माझं जे नाक आहे, अनहोटी वगैरे, गाल वगैरे आहे ते व्यवस्थित पुसून घेतलेले आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्या नाक व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. खूप शाईनसुद्धा करतो. नाकाच्या कडेवर जी घाण असते ना, जी डेड स्किन किंवा ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स साचलेले असतात ते व्यवस्थित डीपली निघून गेलेले आहेत आणि अनहोटीवरचे जे व्हाईटहेड्स आहेत ते सुद्धा निघालेले आहेत आणि अनहोटी पण माझी खूप गुळगुळीत झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स डीपली काढून टाकायचे आहेत. यानंतर आता आपला तिसरा स्टेप आहे फेस मास्क. तर त्यासाठी मी इथे हिमालयाचा नीम प्युरिफाईंग फेस पॅक घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला मोठा ट्यूबसुद्धा मिळतो. ओके. आता आपण हा जो फेस पॅक आहे तो ओव्हरऑल पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करणार आहोत. याने काय होईल, आपण जे चेहऱ्यावर स्क्रब केलेलं आहे, आपण चेहऱ्यावर जी स्टीमिंग घेतलेली आहे त्यामुळे आपले जे पोर्स आहेत ते ओपन अप झालेले आहेत, म्हणजे थोडे मोठे झालेले आहेत. तर त्यांना आपल्याला मिनिमाइज करायचं आहे, बंद करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा फेस मास्क अप्लाय करायचा आहे. त्याचसोबत जर तुमच्या चेहऱ्यावर काळेपणा असेल तर तो काढून टाकायला हा फेस मास्क खूप मदत करतो. हो, मी नेहमी हा फेस मास्क अप्लाय करते. त्यासोबत आपले जे पोर्स आहेत ते सुद्धा मिनिमाइज होतील आणि हा जो फेस मास्क आहे तो पूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यावर आपल्याला अप्लाय करायचा आहे. आता हा फेस मास्क आपल्याला 10 मिनटं ठेवायचा आहे. 10 मिनटानंतर आपला चेहरा अशा प्रकारे ड्राय होईल. आपल्याला चेहरा जास्त ड्राय नाही करायचा, थोडासा ओलसर ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि छान पुसून घ्यायचा आहे. आता या फेस पॅकचा तुम्हाला मी रिझल्टसुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर जेवढं पण काळेपणा होता तो डीपली निघून गेलेला आहे आणि चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लोसुद्धा आलेला आहे. हा फेस पॅक खूप छान आहे. तुम्ही नक्कीच अप्लाय करून बघा. आणि माझं नाक वगैरे किती गुळगुळीत आणि किती शाईन करतं. तर ओठांवरच्या अवतीभवती स्पेशली जो पण पिगमेंटेशन होता ना साचलेला तो पण डीपली निघून गेलेला आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला बर्फ चेहऱ्यावर फिरवायचं आहे. इथे मी 4-5 क्यूब घेतलेले आहेत. ते अशा प्रकारे रुमालावर आपल्याला ठेवायचं आहे. डिरेक्टली बर्फ चेहऱ्यावर नाही फिरवायचा, नाही तर रेडनेस होऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला आपल्या चेहऱ्यावर बर्फ फिरवून घ्यायचा आहे. आईस मसाजिंग करायची आहे. त्याने काय होईल, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स मोठे झालेले आहेत ते मिनिमाइज होतील आणि आपण चेहऱ्यावर वाफ घेतलेली आहे, चेहरा एक्सफोलिएट केलेला आहे. त्यामुळे चेहरा थोडासा ना, आपला टेम्परेचर थोडासा एकदम हाय असतो आपल्या चेहऱ्याचा, तर त्याला कूलिंग करण्यासाठी आपल्याला बर्फ फिरवायचा आहे. त्यासोबत आपल्या चेहऱ्याला रिलॅक्स करण्यासाठी सुद्धा आपल्याला बर्फ चेहऱ्यावर फिरवायचा आहे. 5 मिनटं चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा खूप रिलॅक्स आणि फ्रेश वाटेल. यानंतर आपल्याला एक मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. आपण जेव्हा क्लीनअप फेशियल करतो ना तेव्हा आपला जो चेहरा आहे तो थोडासा ड्राय होतो. त्यामुळे छान आपल्याला एक हायड्रेटिंग मॉइश्चरायझर इथे अप्लाय करायचा आहे. मी इथे अर्थ रिदमचा मॉइश्चरायझर जेल मॉइश्चरायझर आहे तो अप्लाय केलेला आहे आणि छान चेहऱ्यावर जो मॉइश्चरायझर आहे तो स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्यायचा आहे. तर फ्रेंड्स, हा आहे या क्लीनअपचा फायनल रिझल्ट आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकता. चेहऱ्यावर खूप सुंदर असा ग्लो आलेला आहे आणि हा जो क्लीनअप आहे तो तुम्हाला कोणत्याही कार्यक्रम, फंक्शन किंवा लग्न समारंभाच्या 1 दिवस आधी करायचा आहे, जेणेकरून ज्या दिवशी लग्न समारंभ कोणताही कार्यक्रम असेल त्या दिवशी तुमचा पण चेहरा असाच ग्लो करेल. तर हा क्लीनअप तुम्ही नक्की करून बघा. फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे तुम्हाला हा क्लीनअप फक्त 20 रुपयात आणि 3 स्टेपमध्ये करायचा आहे आणि हा जो क्लीनअप आहे तो तुम्हाला फंक्शन किंवा लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी करायचा आहे, जेणेकरून ज्या दिवशी लग्न समारंभ किंवा कोणताही फंक्शन असेल त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो दिसेल. आणि इतर वेळेस तुम्हाला आठवड्यातून एकदा हा क्लीनअप नक्की करायचा आहे. आठवड्यातून जेव्हा आपण एकदा क्लीनअप करतो तेव्हा काय होतं, आपले जे स्किन आहे ती एकदम क्लीन राहते आणि आपला चेहरा नेहमी ग्लो करतो. ठीक आहे. तर आठवड्यातून एकदा हा क्लीनअप करत चला. आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.